यानंतर पाहूयात पुढची बातमी। पश्चिम आशियातील युद्धाच्या धगेला आता राजनैतिक संघर्षाची सुद्धा जोड मिळाल्याचं चित्र आहे। जगातील दोन प्रभावशाली नेते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यामध्ये फोनवरून जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे। लेबनॉनमधील इस्रायलच्या लष्करी कारवायांवरून ट्रम्प इतके संतप्त झाले की त्यांनी थेट नेतान्याहूंना फटकारल्याचं वृत्त आहे। अमेरिकन न्यूज वेबसाईट ऑक्सियसच्या सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी नेतान्याहूंना थेट बेडा म्हटलंय। मी नसतो तर तुम्ही आतापर्यंत तुरुंगात असता, अशा शब्दात ट्रम्प यांनी नेतान्याहूंना सुनावलंय। लेबनॉनमधील इस्रायलच्या लष्करी कारवायांनंतर पश्चिम आशियातील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर वळणावर पोहोचलेली आहे। इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांना यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। अमेरिका गेल्या काही आठवड्यांपासून इराण, इस्रायल आणि लेबनॉनशी संबंधित संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे। लेबनॉनमधील शस्त्रसंधी टिकवून ठेवणं आणि इराणसोबत संवाद कायम ठेवणं हे ट्रम्प प्रशासनाचं प्रमुख उद्दिष्ट मानलं जातंय। मात्र हिजबुल्लाहला संपवण्याच्या नावाखाली इस्रायलकडून वारंवार लेबनॉनवर हल्ले केले जात आहेत। तर अमेरिकन वेबसाईट ऑक्सियसने दिलेल्या दाव्यानुसार ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यामधील चर्चेमध्ये नेमकं काय घडलं आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ट्रम्प यांचा नेतान्याहूंना फोन गेला आणि जे काही ट्रम्प नेतान्याहू यांना बोलले, जे काही सुनावलं त्यांनी, ते तुम्हाला आश्चर्यकारक वाटू शकतं। ट्रम्प नेतान्याहूंना क्रेझी म्हणजेच मूर्ख म्हणाले अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्याचबरोबर इस्रायल लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी करायला सांगितली होती असं सुद्धा त्यांनी नेतान्याहू यांना सुनावलंय। लेबनॉनसोबत शस्त्रसंधीवरून या दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि अखेर नेतान्याहू शस्त्रसंधीसाठी मानले अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे।